ये एक्शन 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 क्या है? मैंने पहली बार सुना एक्शन क्या है? किस होता है एक्शन ये? तो हाय व्हाट्सअप गाइस, वेलकम बैक माय न्यू वीडियो। तो आपने तो टाइटल देखा होगा कि टाइटल में क्या लिखा है। आज हम ऐसे टॉपिक पे बात करने वाले हैं जो सबके लाइफ में होता है। तो चलो आज का व्हिडिओ स्टार्ट करते हैं। आज मी तुमच्यासमोर एक अशा विषयावरती बोलणार आहे, तो आपल्या लाईफमध्ये खूप प्रेरणा देतो आणि आपल्याला खूप मोटिवेटेड करतो. आपण आपल्या लाईफमध्ये खूप प्रेरणादायक व्हिडिओ पाहतो, म्हणजे मोटिवेशन व्हिडिओ पाहतो, महान व्यक्तींची चरित्र वाचतो, यशस्वी लोकांची भाषणे ऐकतो. त्या क्षणी आपल्याला वाटते, मी आता नक्की मोठं काहीतरी करणार. पण तीच प्रेरणा, तोच उत्साह 2-3 दिवसांनी हळूहळू कमी होऊ लागतो आणि आपण पुन्हा जुन्या सवयीकडेच हळूहळू वळू लागतो. मित्रांनो, फक्त प्रेरणा पुरेशी नसते. प्रेरणेचे कृतीत रूपांतर करणे, यालाच यश म्हणतात. एक सुंदर वाक्य सांगतो, स्वप्न पाहणारे अनेक जण असतात, पण स्वप्न पूर्ण करणारे जे असतात ते कृतीमध्ये रूपांतर करतात. समजा एका शेतकऱ्याकडे उत्तम बियाणे आहेत, पण त्याने ते जमिनीत पेरलेच नाही, तर ते पीक येईल का? नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे किती चांगल्या कल्पना असेल तर, कितीही मोठी स्वप्ने असतील तर, कृतीशिवाय त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण सांगतो. त्याकडे स्वराज्याची खूप स्वप्न होती, पण ते फक्त स्वप्ने पाहून थांबले नाहीत. त्यांनी नियोजन केले, परिश्रम केले, कष्टांना सामोरे गेले, संकटांना सामोरे गेले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांची ही कृती त्यांनी अंमलात आणली, म्हणून त्यांनी इतिहास रचला. आजच्या विद्यार्थ्यांचे असेच आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर फक्त मी अभ्यास करीन असे म्हणून राहिल्याने यश कधीच मिळत नाही. रोज थोडा थोडा अभ्यास करणे, सराव आणि सातत्यपूर्ण कृती यामुळेच यश मिळते. मित्रांनो, कृतीची सुरुवात लहान पावलाने होते. दररोज 10 ते 20 मिनिटे अभ्यास करा. रोज 15 मिनिटे पुस्तक वाचन करा. रोज व्यायाम करा, वर्कआउट करा. नवीन कौशल्य शिकण्याचा अनुभव घ्या. नवीन 1% बेटर व्हा. लहान सवयीच मोठी स्वप्ने घडवतात. एक प्रसिद्ध म्हण आहे, मी ती तुम्हाला सांगतो. 1000 मैलाच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. आपण अनेकदा अपयशाच्या भीतीने सुरुवात कधीच करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चूक करणारा माणूसच नवीन काहीतरी शिकतो. जो कधीच प्रयत्न करत नाही तो यशापासून खूप लांब असतो. त्याला ते यश कधीच भेटू शकत नाही. आज आपण एक नवीन संकल्प तयार करू. स्वप्ने पाहू, ध्येय निश्चित करू, वेळेचे नियोजन करू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणले तर आजपासूनच कृती तयार करू. म्हणजे ॲक्शन घ्यायला आजपासून रेडी राहू. कारण उद्याचा दिवस हा कधीच येत नाही. येतो तो फक्त आज. तुमच्यामधील जी प्रेरणा, जी तुम्हाला नवीन सुरुवात करून देईल. पण सवय आणि प्रेरणा सातत्यपूर्ण तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. ॲक्शन इज द ब्रिगेड बिटवीन ड्रीम्स अँड सक्सेस. कृती हाच स्वप्न आणि यश यांना जोडणारा खरा पूल आहे.